नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ जो आहे, तो आहे 4 सप्टेंबर जो शिफ्ट 3 मध्ये झालेला आहे 2023चा तलाठी भरतीचा. त्याचं आपण आज विश्लेषण करणार आहोत मराठी या विषयाचं. तर पहिले 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर. ते जर बघितले नसतील तर सर्वांनी बघून घ्यायचे आहेत. तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. तो प्रश्न क्रमांक 1 आहे. समानार्थी शब्दाची जोडी जुळवा. समानार्थी शब्द आहे दार आणि त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कवाड, ऑप्शन नंबर 2 झाकण, ऑप्शन नंबर 3 गवाक्ष, ऑप्शन नंबर 4 कपाट. तर याचं करेक्ट आन्सर इथं दिलेलंच आहे. ऑप्शन नंबर 1 कवाड. तर दार म्हणजे कवाड. मराठी भाषेत, बोलीभाषेत आपण त्याला कवाड म्हणतो किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे दरवाजा पण आपण म्हणू शकतो दारला. तर त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे. एकदम सोपा प्रश्न होता. अ, दार याचा समानार्थी शब्द आहे कवाड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे. लेखक आनंद यादवांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 उल्का, ऑप्शन नंबर 2 गोतावळा, ऑप्शन नंबर 3 बलुत, ऑप्शन नंबर 4 कोसला. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 गोतावळा. तर आनंद यादव यांनी गोतावळा हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर आनंद यादव यांचे दुसरे काही असे फेमस पुस्तक आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते इथं दिलेले आहेत. जसं की आनंद यादव यांचं झोंबी एक आहे, नांगरणी, घरभिंत, काचवेल, नटरंग, गोतावळा, खळाळ, हिरवे जग, भूमिकन्या, उगवती म्हणे. हे काही महत्त्वाची IMP पुस्तकं आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हे पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे आनंद यादव यांनी गोतावळा हे पुस्तक लिहिलेलं आहे. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. पुढील पुस्तकाचे लेखक कोण? पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 द.मा. मिरासदार, ऑप्शन नंबर 2 पु. ल. देशपांडे, ऑप्शन नंबर 3 चि.वी. जोशी, ऑप्शन नंबर 4 बाळकराम. तर याचं करेक्ट आन्सर आहे पु. ल. देशपांडे. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. तर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक पु. ल. देशपांडे आहेत. तर पु. ल. देशपांडे हे एकदम IMP आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर त्यांची काही गाजलेली पुस्तके, कविता संग्रह किंवा आपण त्याला कादंबरी म्हणू शकतो. ते पण इथे दिलेले आहेत. जसं की पु. ल. देशपांडे यांची आघळ-पगळ, अपूर्वाई, असामी असामी, आपुलकी, उरलं-सुरलं, एक शून्य मी, कान्होजी आंग्रे, काय वाट्टेल ते होईल, बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, गोळाबेरीज आणि गाठोडं. हे काही महत्त्वाची पुस्तके आहेत पु. ल. देशपांडेची. परत एकदा सांगतो. आगळ-पगळ, अपूर्वाई, असामी असामी, आपुलकी, उरलं-सुरलं, एक शून्य मी, कान्होजी आंग्रे, काय वाट्टेल ते होईल, बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, गोळाबेरीज आणि गाठोडं. ही पु. ल. देशपांडे यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. तर आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे पु. ल. देशपांडे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य हा ग्रंथ कोणाचा आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अशोक केळकर, ऑप्शन नंबर 2 नागो कालेलकर, ऑप्शन नंबर 3 गोमा पवार, ऑप्शन नंबर 4 प्रभाकर पादे. त्याचं करेक्ट आन्सर आहे गोमा पवार. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य हा ग्रंथ गोमा पवार यांनी लिहिलेला आहे. तर गोमा पवार यांचे दुसरे काही लेखन आहेत, ते पण महत्त्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. जसं की विनोद, तत्व आणि स्वरूप हे एक पुस्तक आहे त्यांचं. मराठी विनोद, विविध आविष्कार रूपे हे एक पुस्तक आहे. साहित्यमूल्य आणि अभिरुची, सुहृद आणि संस्मरणे, व्यंकटेश माडगूळकर व्यक्तिमत्व व साहित्य, ओझं दलित जीवनावरील कथा. हे काही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत, ग्रंथ आहेत. गोमा पवार यांची. तर आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 गोमा पवार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5वा. प्रयोग ओळखा. मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 2 नवीन कर्मणी, ऑप्शन नंबर 3 कर्तरी, ऑप्शन नंबर 4 भावे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 कर्मणी प्रयोग. हा आहे कर्मणी प्रयोग. तर कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं? तर
आपल्या कर्मणी प्रयोगामध्ये जे असतं त्यामध्ये जेव्हा जे क्रियापद असतं, क्रियापद हे कर्माच्या लिंग, वचन किंवा विभक्ती यानुसार बदलतं. म्हणजेच काय, जर आपण कर्माचं लिंग बदललं, कर्माचं वचन बदललं किंवा कर्माची विभक्ती बदलली आणि जर क्रियापद त्यानुसार बदलत असेल, तर तो तिथे होतो कर्मणी प्रयोग. आता या उदाहरणामध्ये मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. तर यामध्ये क्रियापद कुठलं आहे आपलं? क्रियापद आहे सांगितली. सांगितली हे क्रियापद आहे. तर या सांगितली क्रियापदाचं अ, जो दंतकथा आहे, ते आहे कर्म. तर यानुसार ते बदलतं. जसं की दंतकथा हे स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंगी कर्म आहे. तर याचं आपण काय बदलूया? याचं बदलूया लिंग. तर स्त्रीलिंगीच्या जागी आपण गोष्टी घेऊया. अनेक वचन करूया. याचं वचन बदलूया. जसं की मी त्याला भेटून साऱ्या गोष्टी सांगितल्या. तर दंतकथाच्या जागी जर आपण गोष्टी घेतल्या इथे, तर क्रियापद बदलते सांगितल्या असं येते. त्यामुळे कर्मानुसार इथे क्रियापद बदलतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. कर्मणी प्रयोग आहे हा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6. सोन्याचा धूर निघणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सोन्याचा कस तपासणे. ऑप्शन नंबर 2 अतिशय पैसा उधळणे. ऑप्शन नंबर 3 पैसे साठवून ठेवणे. ऑप्शन नंबर 4 खूप संपत्ती असणे. तर सोन्याचा धूर निघणे म्हणजेच काय? की तो माणूस खूप श्रीमंत असणे किंवा खूप पैसेवाला असणे, खूप संपत्ती असणे त्याच्याकडे. जसं की पूर्वी म्हणायचे भारतामध्ये पण सोन्याचा धूर निघत होता. सोन्याचा धूर निघत होता इंग्रजांच्या काळामध्ये. पण इंग्रजांनी सर्व लुटून नेलं. पण सोन्याचा धूर निघत होता म्हणजेच काय, की भारत पण हा खूप श्रीमंत आपला देश होता. अ, त्यामध्ये त्यामुळे इथं ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट आन्सर आपण सांगू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. वाक्प्रचार आहे खांद्यावर उभे राहणे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 खांद्यावरून बंदूक मारणे. ऑप्शन नंबर 2 जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे. ऑप्शन नंबर 3 डोंबाऱ्याचे खेळ करणे. ऑप्शन नंबर 4 खालच्या थरातल्या माणसांच्या खांद्यावर उभे राहून दहीहंडी फोडणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे. जर एखादा व्यक्ती जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्या व्यक्तीची मदत घेत असेल, तर त्या व्यक्तीच्या तो खांद्यावर उभे राहतो. म्हणजेच काय, की त्या व्यक्तीची मदत करतो तो माणूस. त्यामुळे आपण म्हणू शकतो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 की जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे म्हणजेच खांद्यावर उभे राहणे. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 8. प्रयोग ओळखा. वाक्य आहे तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू हळूच म्हणले तथास्तु. हे वाक्य आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भावे, ऑप्शन नंबर 2 समापन कर्मणी, ऑप्शन नंबर 3 कर्मणी, ऑप्शन नंबर 4 कर्तरी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 हा आहे भावे प्रयोग. तर भावे प्रयोग कसा ओळखायचा? तर भावे प्रयोगामध्ये कर्ता हा तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. जसं की या वाक्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर कर्ता आहे वाऱ्याच्या झुळकेने. वाऱ्याच्या झुळकेने हा आपला कर्ता झाला आणि कर्म आहे ततस्तु. ततस्तु हे आणि म्हटले हे काय आहे क्रियापद. तर काही जणांचं इथं कन्फ्युजन होतं की ततस्तु हे कर्म काही जणांना वाटतं, तर तसं नाहीये इथं. तर क्रियापद आहे म्हटले हे क्रियापद आहे. त्यामुळे इथे आपण सांगू शकतो की भावे प्रयोग हा इथे होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 9. गायीची शिंग गायीला भारी नसतात ही म्हण कोणत्या प्रसंगी वापरली जाईल? जे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 गायीच्या शिंगामुळे एखाद्याला दुखापत झाली तर. ऑप्शन नंबर 2 माहेरचे पाहुणे एखाद्या स्त्रीच्या घरी आले तर. ऑप्शन नंबर 3 दुसऱ्याच्या मुलांची जबाबदारी घेताना
आणि ऑप्शन नंबर 4 स्वतःच्या मुलाचं ओझं वाटत नाही हे सांगताना. तर काय, तर गाईला गाईची शिंगं भारी नसतात. म्हणजेच काय, एखादी गाय असेल आणि त्या गाईची शिंगं असतात, तर तिला ती भारी असतात का? म्हणजेच काय, एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीचं ओझं न वाटणे म्हणजेच काय, की अ, त्याला आपण म्हणू शकतो, की गायीची शिंगं गायीला भारी नसतात. त्यामुळे ह्या वाक्यात याचं करेक्ट वापरलेलं आहे 4 नंबरच्या वाक्यात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे, की स्वतःच्या मुलाचं ओझं वाटत नाही हे सांगताना. एखाद्या अ, वडिलाला किंवा आईला स्वतःच्या मुलाचं, मुलीचं ओझं वाटतं का? नाही. त्यामुळे इथं आपण सांगू शकतो, की गायीची शिंगं गायीला भारी नसतात. याचा वाक्प्रचार हा या वाक्यामध्ये बरोबर वापरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा. वाक्य आहे, दिवाळीच्या दिवसात मोठ्या-मोठ्या दुकानात ठेवलेल्या अनेक आकर्षक वस्तू ग्राहकांच्या रिकामी जागा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मान तुकवतात. ऑप्शन नंबर 2 व्यसन घालतात. ऑप्शन नंबर 3 नजरेत भरतात. ऑप्शन नंबर 4 विकोपाला जातात. तर काय आहे, की दिवाळीच्या दिवसात मोठ्या-मोठ्या दुकानात ठेवलेल्या अनेक आकर्षक वस्तू ग्राहकांच्या नजरेत भरतात. या वस्तू ठेवलेल्या असतील दुकानात आणि ग्राहक पाहतात. तर ग्राहक पाहतात, नजरेत भरतात म्हणजेच काय, की त्यांना दिसतात त्या समोर. त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. सोपा प्रश्न होता हा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11वा. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. शब्द आहे गंधवार्ता. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 खबर, ऑप्शन नंबर 2 रस, ऑप्शन नंबर 3 इच्छा, ऑप्शन नंबर 4 वास. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 खबर. गंधवार्ता म्हणजेच काय? खबर देणे. खबर म्हणू शकतो त्याला, बातमी म्हणू शकतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 खबर. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. विरुद्धार्थी शब्द द्या. शब्द आहे पुरेशी. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भरपूर, ऑप्शन नंबर 2 पूर्ण, ऑप्शन नंबर 3 अर्धी, ऑप्शन नंबर 4 अपुरी. तर याचं करेक्ट आन्सर आहे पुरेशी याचा विरुद्धार्थी अपुरी. पुरेशी म्हणजे काय? एकदम पूर्ण. म्हणजे त्याला म्हणू शकतो पूर्ण, पूर्णपणे. आणि त्याचं विरुद्धार्थी शब्द आहे अपुरी, जी की पूर्ण नसलेली अपुरी. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अपुरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. पुढील शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? खरे याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे सांगायचा आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अवैध, ऑप्शन नंबर 2 वाईट, ऑप्शन नंबर 3 मिथ्या, ऑप्शन नंबर 4 सत्य. तर खरेचा विरुद्धार्थी शब्द इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मिथ्या. मिथ्या म्हणजेच काय? खोटे. खरेचा विरुद्धार्थी शब्द खोटे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14वा. समानार्थी शब्द द्या. शब्द आहे हताश. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 निराश, ऑप्शन नंबर 2 हतबल, ऑप्शन नंबर 3 अस्वस्थ, ऑप्शन नंबर 4 दुःखी. तर हताश या शब्दाचा समानार्थी शब्द त्याचे ऑप्शन आहेत. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 निराश. हताश म्हणजे निराश. तर हतबल का नाही होऊ शकत? हतबल म्हणजेच निराश नाही होऊ शकत तो माणूस. हतबल म्हणजे काय? एखादा माणूस काम करण्यास अ, म्हणजे काय म्हणू शकतो त्याला, असमर्थ तो माणूस हतबल असतो. निराश म्हणजे काय? निराशा असते माणसाला. तर हताश असतो तो माणूस. तर हतबल नाही येणार त्यामुळे. त्यामुळे निराश याचं करेक्ट आन्सर आहे. हे जवळपास सारख्याच अर्थ प्रतीत करतात हतबल अस्वस्थ. पण याचं करेक्ट आन्सर आहे एकदम निराश. त्याचं ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. पुढील वाक्प्रचारासाठी कोणत्या वाक्यातला उपयोग बरोबर आहे? वाक्य आहे मायेची पाखर घालणे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मायाने पाखरांना दाणे टाकले. ऑप्शन नंबर 2 चिमणीने पंख पसरले. ऑप्शन नंबर 3 सिंधुताईंनी अनाथ मुलांवर मायेची पाखर घातली. ऑप्शन नंबर 4 आईने झोपलेल्या अदितीवर शाल पांघरली. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 सिंधुताईंनी अनाथ मुलांवर मायेची पाखर घातली. मायेची पाखर घालणे म्हणजे याचा अर्थ काय होतो, की एखाद्याला प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि एकदम मायेने वागवणे. म्हणजेच काय, की एखाद्याला प्रेमाने वागवणे, एखादा जिव्हाळा दाखवणे, त्याला म्हणू शकतो आपण
मायेची पाखर घालणे. तर त्यामुळे सिंधुताई सपकाळ सगळ्यांना माहीत आहेत. तर सिंधुताईंनी अनाथ मुलावर पायाची पाखर घातली. म्हणजेच काय केलं त्यांनी, की त्यांनी प्रेमाने, जिव्हाळ्याने त्यांना वाढवलं. माया केली त्यांच्यावर. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा. शब्दाचा अर्थ सांगा. शब्द आहे आळी. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 पेठ, ऑप्शन नंबर 2 गल्ली, ऑप्शन नंबर 3 रस्ता, ऑप्शन नंबर 4 चाळ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 गल्ली. हा एकदम सोपा प्रश्न होता. आळी सगळ्यांनाच माहीत असते, गल्ली. पण इथेच काही-काही एखाद्या वेळेस चूक होती. तर आळी म्हणजे ही आळी वेगळी, जी पिकांवर असते, ही आळी वेगळी आणि ही आळी वेगळी. तर दोन्हीचा इथं फरक आहे दोन्हीमध्ये. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे आळी म्हणजेच गल्ली. ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 17वा. केवळ वाक्य करा. मगाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले. त्यातली ₹1 नोट मला बदलून घ्यायची आहे. ही विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटलं. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 त्याला नवल वाटले कारण मी मगाशी दिलेल्या भाड्याच्या पैशामधली रुपयाची नोट बदलून मागितली. ऑप्शन नंबर 2 मगाशी दिलेल्या भाड्याच्या पैशांमधील रुपयाची नोट बदलून मागितली म्हणून त्याला नवल वाटले. ऑप्शन नंबर 3 मगाशी तुम्हाला दिलेल्या भाड्याच्या पैशांमधली ₹1 नोट मला बदलून घ्यायची आहे अशी विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटले. आणि ऑप्शन नंबर 4 जेव्हा मी भाड्याच्या पैशांमधली नोट बदलून मागितली तेव्हा त्याला नवल वाटले. तर आपल्याला काय करायचे या वाक्याचं केवळ वाक्य करायचे. तर इथं 3 वाक्य दिलेले आहेत वेगवेगळे. मगाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले हे एक वाक्य आहे. त्यातली ₹1ची नोट मला बदलून घ्यायची आहे हे दुसरं वाक्य आहे. आणि तिसरं वाक्य आहे, ही विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटलं. तर केवळ वाक्यामध्ये काय-काय असतं, की केवळ वाक्य म्हणजे काय असतो, की एकच उद्देश असतो. उद्देश म्हणजे काय? उद्देश म्हणजे कर्ता. कर्ता हा एकच असतो आणि क्रियापद म्हणजेच काय? विधेय हे एकच असते. क्रियापद पण एकच असतं. त्याला आपण काय म्हणतो? केवळ वाक्य म्हणतो. म्हणजेच काय, की हे जे 3 वाक्य आहेत, हे एकत्र करून या वाक्यामध्ये एकच कर्ता आला पाहिजे आणि एकच क्रियापद आला पाहिजे. त्या असं बदलून आपण केवळ वाक्य तयार करायचं आहे इथं. तर ऑप्शन नंबर 3 मध्ये हे करेक्ट दिलेलं आहे. जसं की मगाशी तुम्हाला दिलेल्या भाड्याच्या पैशांमधली ₹1 नोट मला बदलून घ्यायची आहे, अशी विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटले. इथे याचा करेक्ट वापर केलेला आहे. केवळ वाक्य केलेलं आहे या 3 वाक्यांचं म्हणून. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 18वा. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. शब्द आहे असोशी. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 कसोशी, ऑप्शन नंबर 2 अतृप्ती, ऑप्शन नंबर 3 सोशिक, ऑप्शन नंबर 4 असहाय्यता. तर याचं करेक्ट आन्सर आहे असोसिस म्हणजेच त्याचा काय सांगायचा अर्थ सांगायचा आहे अतृप्ती. अतृप्ती याचं करेक्ट आन्सर आहे. असोशी म्हणजे जो अतृप्त असतो माणूस त्याला असोशी आपण म्हणू शकतो. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अतृप्ती. त्यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19वा. समास ओळखा. डोंगरमाथा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 द्विगु, ऑप्शन नंबर 2 बहुव्रीही, ऑप्शन नंबर 3 कर्मधारय, ऑप्शन नंबर 4 षष्टी तत्पुरुष. तर याचं करेक्ट आन्सर आहे षष्टी तत्पुरुष ऑप्शन नंबर 4. तर तत्पुरुष समासामध्ये काय असतं, की कसा ओळखायचा तत्पुरुष समास? जे दुसरे पद असते ते प्रधान असते तत्पुरुष समासामध्ये आणि त्याचा विग्रह करताना समासाचा, तर त्याला विभक्तीचे प्रत्यय लागतात. आता इथं कुठल्या पण विभक्तीचे प्रत्यय लागू शकतात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, षष्टी, पंचमी. इथे षष्टी विभक्तीचे विभागाचा षष्टी विभक्तीचे इथे प्रत्यय लागतात. जसं की डोंगराचा माथा. डोंगराचा माथा हे त्याचा समासाचा विग्रह आहे डोंगर माथाचा. तर चा, ची, चे हे षष्टी विभक्तीचे इथं त्याला प्रत्यय लागलेत आणि जे दुसरे पद आहे जसं की डोंगराचा एक पहिलं त्याचं विग्रहाचं पहिलं पद आहे आणि दुसरं पद आहे माता.
तर दुसरं पद हे प्रधान असतं. प्रधान असतं म्हणजेच काय? मुख्य असतं. त्यामुळे त्याला आपण म्हणू शकतो तत्पुरुष समास. त्यामुळे त्याचं ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. डोळा लागणे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 डोळ्याला लागणे. ऑप्शन नंबर 2 झोपणे. ऑप्शन नंबर 3 ढेळे मिटणे. ऑप्शन नंबर 4 डोळ्यात काहीतरी जाणे. तर एकदम सोपा प्रश्न आहे. डोळा लागणे म्हणजे काय? डुलकी लागणे म्हणू शकतो त्याला आपण. झोपणे ऑप्शन नंबर 2 त्याचं करेक्ट आन्सर आहे. डोळा लागणे म्हणजे झोप लागणे. त्याचाच अर्थ होतो झोपणे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 21वा. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य कोणते आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखू नये. ऑप्शन नंबर 2 विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी का? ऑप्शन नंबर 3 विद्यार्थ्यांनी वर्गात दंगा करू नये. आणि ऑप्शन नंबर 4 विद्यार्थ्यांनो वर्गात शांतता राखा. आता काय करायचे? वाक्याचं आज्ञार्थी वाक्य करायचे. आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असतं? आज्ञार्थी वाक्यामध्ये एखाद्याने आज्ञा केलेली असते, उपदेश केलेला असतो. तसं वाक्य आपल्याला करायचं आहे. आता वाक्य काय? विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. हे एकदम सिंपल वाक्य आहे. विद्यार्थ्यांनी वर्गात ऑप्शन नंबर 1 मध्ये विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखू नये हे नकारार्थी वाक्य झालं. हे तर येणारच नाही. इथे प्रश्नचिन्ह आले दुसऱ्या ऑप्शनमध्ये, हे पण नाही येणार. विद्यार्थ्यांनी वर्गात दंगा करू नये हे पण नकारार्थी वाक्य झालं. आणि इथं काय केलंय? संबोधलंय विद्यार्थ्यांना. म्हणजे विद्यार्थ्यांना आज्ञा केली की विद्यार्थ्यांनो वर्गात शांतता राखा, अशी आज्ञा केली शिक्षकांनी. त्यामुळे त्याचा ऑप्शन नंबर 4 हेच करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 22वा. शब्दाचा अर्थ सांगा. शब्द आहे मागमूस. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पत्ता. ऑप्शन नंबर 2 साचा. ऑप्शन नंबर 3 शोध. ऑप्शन नंबर 4 मागोमाग. तर मागमूस नसणे म्हणजेच काय? त्याचा पत्ता नसणे. त्याचा ऑप्शन आहे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 पत्ता. मागमूस म्हणजेच काय? पत्ता नसणे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य आहे किती आतून असतात ती. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 प्रश्नार्थी. ऑप्शन नंबर 2 विधानार्थी. ऑप्शन नंबर 3 उद्गारार्थी. ऑप्शन नंबर 4 विद्यार्थी. त्याचं करेक्ट आन्सर आहे, आपल्या वाक्याला बघूनच आपल्याला कळते इथं की वाक्याच्या शेवटी उद्गारार्थक चिन्ह आहे. त्यामुळे हे वाक्य उद्गारार्थी आहे. जर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य झालं असतं. तर प्रश्नार्थी वाक्य इथं नाहीये. विधानार्थी म्हणजे जर फुल स्टॉप असेल तर ते विधान केलेलं असेल तर विधानार्थी वाक्य झालं असतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. हे वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. विरुद्धार्थी शब्द द्या. बेचव. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आळणी. ऑप्शन नंबर 2 चविष्ट. ऑप्शन नंबर 3 खारट. ऑप्शन नंबर 4 रसाळ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 चविष्ट. बेचवचं विरुद्धार्थी शब्द द्यायचा आहे आपल्याला. तर त्याचे करेक्ट आन्सर आहे चविष्ट. बेचव म्हणजे काय? ज्याला चव नसणारं. चविष्ट म्हणजे ज्याच्यामध्ये चव आहे, असं चविष्ट. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा शेवटचा प्रश्न आहे. योग्य विग्रह करा. हर्षोल्लास. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 हर्षाने उल्हास. ऑप्शन नंबर 2 हर्षातून उल्हास. ऑप्शन नंबर 3 हर्ष आणि उल्हास. ऑप्शन नंबर 4 हर्ष किंवा उल्हास. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 हर्ष आणि उल्हास. तर शब्द काय आहे इथे? शब्द आहे हर्षोल्लास. तर हा शब्द 2 शब्दांचा मिळून बनलेला आहे. जसं की हर्ष प्लस उल्हास. त्यामुळे याची फोड करताना या शब्दाची हर्ष आणि उल्हास हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. इथं ऑप्शन नंबर 4 का चूक आहे? हर्ष किंवा उल्हास. कारण हे किंवा ते असं नाहीये इथे. हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत, हर्ष आणि उल्हास. त्यामुळे हर्षोल्लास
हा इथे आपल्याला विग्रह आपण सांगू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. तर अशा प्रकारे तर आपण इथेच थांबूया. जर सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना हे व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.